कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड, सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर. पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलंय. संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवा करा. विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल, वाल्मिक कराडच्या सुदर्शन घुलेला सूचना. सीआयडीच्या आरोपपत्रामध्ये स्पष्ट उल्लेख. संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या. सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला. दोषारोपपत्रामध्ये माहिती. खंडणी प्रकरणामध्ये अडथळा आणल्यामुळे संतोष देशमुखांची हत्या. सुदर्शन घुले आणि इतर आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करत असतानाचे व्हिडिओ सीआयडीकडे. हत्येच्या 48 तासापूर्वीचे कॉल डिटेल्सही समोर. 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या. कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त. बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच खरा आका, त्याच्याच आदेशावर संतोष देशमुखांची हत्या. आमदार सुरेश धस यांचा आरोप. सरपंच हत्या प्रकरणाचा कराड मास्टरमाइंड याचं आश्चर्य नाही. मोठ्या व्यक्तीच्या पाठिंब्याशिवाय एवढा अंधाधुंद कारभार चालू शकत नाही. खासदार सुप्रिया सुळेंची टीका. देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग सोनवणे पुन्हा एकदा गृहमंत्री अमित शहांना भेटणार. आरोपपत्रामधून बीडमधील गुंडाराजचा चेहरा समोर. दोषींना फाशी होईपर्यंत माघार घेणार नाही, सोनवणे ठाम. बीड हत्या प्रकरणी सीआयडीच्या आरोपपत्रातून 2 जणांना वगळलं. पुरावे न मिळाल्यामुळे. ज्ञानेश्वरमुळे सिद्धार्थ सोनवणेंचं नाव नाही. सोनवणेंना देशमुखांच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्याचा आरोप. बीड हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. जिल्हा कारागृहाने 22 फेब्रुवारीपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं. देशमुख कुटुंबियांच्या नातेवाईकांचा आरोप. मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट. आकाच्या आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. धसांकडून मागणी कायम. तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, दवानियांचा जाहीर इशारा. शिंदे सरकारच्या काळातील आरोग्य विभागाच्या कामाला फडणवीस सरकारकडून ब्रेक. तानाजी सावंतांनी मंजूर केलेले 3190 कोटींचं टेंडर स्थगित. सूत्रांची माहिती. साफसफाईसाठी पुण्याच्या कंपनीला दिलं होतं टेंडर. सार्वजनिक आरोग्य विभागानं योग्य पद्धतीनं काम केलं पाहिजे. एखाद्या गोष्टीत अनियमितता असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त. चुकीची गोष्ट थांबवली पाहिजे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर स्वागतच. संजय राऊतांकडून फडणवीसांचं कौतुक तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन. विदर्भ आणि केरळमध्ये रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना. दुसऱ्या डावात विदर्भ 286 धावांनी आघाडीवर. करुण नायरची नाबाद शतकी खेळी. दुसऱ्या डावात विदर्भाच्या 4 बाद 249 धावा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.